नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साळुंके सर. आपला सब्जेक्ट फिजिक्स आणि आपण 12वी मधला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे पहिला रोटेशनल डायनॅमिक्स. याच्यामध्ये आपण काय पाठीमागच्या लेक्चरला रोटेशनल डायनॅमिक्स बद्दल काय बेसिक स्टडी केला. मी पहिल्यांदा सांगितलं होतं की रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये दोन मोशनचा अभ्यास करणार आहे आपण, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन. आणि ह्या मोशन शिकताना आपल्याला कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्सचा अभ्यास करायचा आहे. कायनेमॅटिक्स म्हणजे आपण जिथं मोशनच्या एक्सटर्नल प्रॉपर्टीचा अभ्यास करतो, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, त्याला कायनेमॅटिक्स म्हणायचं. ज्याच्यामुळं मोशन भेटली त्याला डायनॅमिक्स म्हणायचं. म्हणजे फोर्स हा डायनॅमिक्स असेल. आपण सर्क्युलर मोशन मध्ये कायनेमॅटिक्सचा स्टडी केला लास्ट लेक्चरला, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन जर परफॉर्म होत असेल तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन असेल. त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन असं म्हटलेलं होतं. अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी थीटा बार नोटेशन घेतलेलं, अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी ओमेगा बार नोटेशन घेतलं, अँग्युलर ॲक्सेलरेशनसाठी अल्फा बार नोटेशन घेतलं. आणि आपण कायनेमॅटिक्सचा स्टडी केला त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपण रिलेशनही शिकलेलो आहोत. पहा, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, ह्या सगळ्यांचं आपण रिलेशन शिकलेलो. पाठीमागच्या मी लेक्चरला तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच UCM आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नॉन UCM याच्याबद्दल सांगितलेलं होतं. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असतं म्हणून सांगतो. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट नसतं हे सांगितलेलं होतं. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहेत लास्ट लेक्चरला. त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट हा होता पहा, की टाइम पिरियड किंवा पिरियडिक टाइम किंवा पिरियड कॅपिटल T याचा फॉर्म्युला होता T इज इक्वल टू 2π/ω किंवा ओमेगा इज इक्वल टू 2π/T. रिअरेंज करून आपण ते लिहू शकत होतो. लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं. आणि टाइम पिरियडचा SI युनिट आहे सेकंद. पुढे जाऊन आपण फ्रिक्वेन्सीचं डेफिनेशन शिकलो, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला शिकलो. फ्रिक्वेन्सी N इज इक्वल टू ω/2π हा फॉर्म्युला आपण शिकलो. फ्रिक्वेन्सीचे डिफरंट युनिट शिकलो. अशा प्रकारे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला होता. आजच्या लेक्चरला आपल्याला स्टडी करायचं आहे म्हणजे डायनॅमिकचा स्टडी करायचा आहे. सर्क्युलर मोशन मधल्या डायनॅमिकचा स्टडी करायचा आहे. डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे माहित आहे तुम्हाला, ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. मग याच्या डायनॅमिक्सचा अभ्यास करायचा. डायनॅमिक्स म्हणजे लक्षात ठेवायचं याच्या फोर्सचा अभ्यास करायचा. डायनॅमिक्स म्हणजे कशाचा अभ्यास करायचा? फोर्सचा. सर्क्युलर मोशन ज्याच्यामुळं भेटली त्याचा अभ्यास करायचा म्हणजे डायनॅमिक्स. सर्क्युलर मोशनचे कॉजेस, सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल असणारा फॅक्टर म्हणजे फोर्स, याचा अभ्यास आपल्याला डायनॅमिक्स मध्ये करायचा आहे. ह्याला म्हणायचं डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग इथं अभ्यास करताना सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला दोन फोर्सचा अभ्यास करावा लागेल. एक म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, आणि दुसरा सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स ह्याला F सफिक्सला CP म्हणतात. CP म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. F सफिक्सला CF म्हणतात म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दोन फोर्स काय आहेत, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, तुम्हाला समजून सांगतो. का मी तुम्हाला मेरी ग्राउंड म्हणजे आपण जत्रेत वगैरे तो पाळणा वगैरे पाहतो पाहिजे ज्याच्यात बसून गोल गोल फिरलं जातं. मी तो इथं ड्रॉ करतो. इथं सेंटर आहे, तुम्ही इथं आहात,
तुम्ही या पाण्यामध्ये बसलेला आहात असं कन्सिडर करूया, आणि हा फिरतोय, म्हणजे हा कोणती मोशन परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ह्या वेळेस हा जो बॉक्स आहे किंवा हा जो पाना आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, आणि त्याच्यासाठी रिजनेबल फोर्स असेल सेंट्रिपिटल फोर्स. कोणामुळे तो ही मोशन परफॉर्म करेल? सेंट्रिपिटल फोर्समुळे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. त्याचबरोबर तुम्ही बसलेला आहात, पण तुम्हाला असं फील होईल की तुम्ही ह्या सरकमफरन्सच्या बाहेर ढकलल्यासारखं फील होईल, आउटवर्डला तुम्ही मूव्ह झाल्यासारखं फील होईल. तुमची मुवमेंट, तुमची इनर्शिया आउटवर्डला जाईल. म्हणजे इथं दुसरा एक फोर्स ऍक्ट होतो, त्याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता म्हणायचं? सेंट्रीफ्युगल फोर्स. अजून एक एक्झाम्पल सांगतो पहा. ज्या वेळेस आपण मिक्सर ऑन करतो त्यावेळेस त्याचे जे ब्लेड्स आहेत ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात, पण त्याच्यामध्ये आपण काय जे टाकतो ते सगळं भांड्याच्या कडेला येतं पहा, म्हणजे ते बाहेर फेकतं. म्हणजे त्याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. ते पात सर्क्युलर मोशन न फिरताय, पण त्याचा इफेक्ट दुसरं पात सर्क्युलर मोशन न फिरताय, म्हणजे त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण जे आतलं जे साहित्य ते बाहेर भांड्याच्या साईडला फेकलं जातं, त्यावेळेस तो जो इफेक्ट होतो सर्क्युलर मोशनचा तो सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. कोणता असतो तो? सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याच्यामुळं आपल्याला सर्क्युलर मोशनच्या डायनामिकचा अभ्यास करताना दोन फोर्सचा अभ्यास करावा लागेल, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. आता हे दोन्ही फोर्स शिकताना आपण थोडं डिस्टिंग्विशली हे दोन फोर्स शिकूया. डायनामिक्सचा स्टडी करतोय. डायनामिक्सचा स्टडी करताना दोन फोर्स लक्षात ठेवायचे, आणि मी डिस्टिंग्विशली मुद्दाम शिकवतो. सेपरेट विचारलं तरी लिहिता येईल आणि डिस्टिंग्विश विचारलं तरी तुम्हाला लिहिता येईल. पहिला कोणता सांगितलं मी? सेंट्रिपिटल फोर्स. नोटेशन एफ सीपी बा. दुसरा कोणता फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स. एफ सफिक्सला सीएफ. दोघांचा डिस्टिंग्विशली स्टडी करूया आपण, सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल. ठीक आहे. अगोदर मी डेफिनेशन सांगतो, मग एक्सप्लेनेशन करतो. याची डेफिनेशन पहा काय होते. पहिला आकडा याची डेफिनेशन काय सांगतो? अ फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल. अ फोर्स acting on a particle to performing UCM acting along the radius and toward the center of circle is called as a centripetal force. काय डेफिनेशन सांगतो पहा, व्यवस्थित ऐका अगोदर. अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल म्हणजे ही सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन भेटण्यासाठी पार्टिकलवर फोर्स ऍक्ट होतोय. पण तो फोर्स कसा ऍक्ट होतोय? ऍक्टिंग अलॉंग द रेडियस. कशाद्वारे ऍक्ट होतोय? सर्कलच्या रेडियसद्वारे ऍक्ट होतोय. आणि कुठं ऍक्ट होतोय? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. मी एक एक्झाम्पल सांगतो. इथे एक्झाम्पल करतो. 1 मिनिट. थोडा सर्कल लहान करतो, तुम्हाला दिसायला हवं. ठीक आहे. मी म्हणतो की पी हा पार्टिकल इथं आहे आणि तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओ हे सेंटर आहे. ठीक आहे. त्यावेळेस हा जो असेल तो रेडियस वेक्टर आर बार असेल. ठीक आहे, बरोबर. आता हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कोणामुळे सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल? हा सेंट्रिपिटल फोर्समुळे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. मग हा सेंट्रिपिटल फोर्स ह्या पार्टिकलवर कशा प्रकारे ऍक्ट होतोय? ह्या रेडियसद्वारे ऍक्ट होतोय.
आणि कोणत्या दिशेने ऍक्ट होतोय? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हा सेंटरकडे येणार आहे, याच्याद्वारेच ऍक्ट होणार. एफ सी पी सेंट्रिपिटल फोर्स कुठे ऍक्ट होणार? तो सेंटरकडे येणार. ह्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. रेडियस वेक्टरची दिशा बाहेरच्या साईडला आहे, बरोबर अपोजिट साईडला सेंटर कट टुवर्ड द सेंटर म्हणजे सेंटर कडे येणारा फोर्स. म्हणून मी डिरेक्शन दाखवली टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. याच्यावरनं आपल्याला कळलं की सेंट्रिपिटल फोर्स हा रेडियसद्वारे ऍक्ट होतो, पार्टिकलवर रेडियसद्वारे ऍक्ट होतो आणि टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. साधं एक्झाम्पल सांगतो. गोपन तर सर्वांनीच पाहिले असेल आपण. दगड असतो, त्याला दोरा बांधलेला असतो, फिरवतो पहा आपण. मग तो जो दगड आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. मग हा जो दगड सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, कोणामुळे करतो? ह्या सेंट्रिपिटल फोर्समुळे करतो. मग हा फोर्स कशाद्वारे ऍक्ट होतो? दोऱ्याद्वारे ऍक्ट होतो, दोऱ्यावरून ऍक्ट होतो. म्हणजे जो दोरा आहे तो सर्कलची रेडियस आहे. आणि कोणत्या दिशेने ऍक्ट होतो? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. डेफिनेशन सेंट्रिपिटल फोर्स समजला. मग याचा फॉर्म्युला मला माहित पाहिजे. काय फॉर्म्युला? फोर्स अगोदर मी स्केलर फॉर्म मध्ये सांगतो, नंतर वेक्टर फॉर्म मध्ये सांगतो. पहा बरं का, स्केलर फॉर्म मध्ये मी फॉर्म्युला सांगतो. फोर्सचा जनरल फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. तुम्ही 11वी मध्ये मोशन इन प्लेन मध्ये शिकलात पहा सर्क्युलर मोशन बद्दल, की ज्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो त्यावेळेस ऍक्सेलरेशन हे रेडियल ऍक्सेलरेशन असतं. कोणतं ऍक्सेलरेशन असतं? रेडियल ऍक्सेलरेशन. ए आर हा सेंट्रिपिटल फोर्स सी पी म्हणतो. आणि याचा फॉर्म्युला तुम्ही 11वीत शिकलात. ए आर म्हणजेच व्ही स्क्वेअर. आता हे भरपूर आहेत, तुम्ही सॉल्व्ह केलेले असतील पहा. खाली लिहितो. रेडियल ऍक्सेलरेशन ए आर चा फॉर्म्युला तुम्ही हे कॅल्क्युलस मेथडनं ए आर म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतात. आणि ह्याचा फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह केलेला आहे 11वी मध्ये. व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू आर आहे, किंवा पी ओमेगा असाही फॉर्म्युला याचा. तिन्ही प्रकारामध्ये तुम्ही वापरू शकता. म्हणजे इथं जर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवली या ऍक्सेलरेशन एची, तर हा तुमचा सेंट्रिपिटल फोर्स होईल पहा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, किंवा एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर, किंवा एम व्ही ओमेगा. हा जो फॉर्म्युला भेटला सेंट्रिपिटल फोर्सचा, हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये, स्केलर फॉर्म मध्ये. कशा फॉर्म मध्ये? स्केलर फॉर्म मध्ये. मग आता हा फोर्स आहे, आपण 11वी मध्ये शिकलेलो आहात की फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे त्याला मॅग्निट्यूड ही असणार आहे, त्याचबरोबर दुसरं काय असणार आहे? डिरेक्शन ही असणार आहे. म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला असणार आहे. मग याचा वेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला काय? एफ सी पी बार, म्हणजे हा वेक्टर फॉर्म मध्ये. आता याला दिशा आली. फॉर्म्युला आहे पहा, मायनस एम व्ही स्क्वेअर इंटू आर कॅप, किंवा मायनस एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. हा याचा वेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये? मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू युनिट वेक्टर आर अलॉंग द रेडियस वेक्टर, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की इथं लिहिताना प्लस होतं, इथं मायनस का लिहिलं? कारण की आता काय आहे की आता डिरेक्शन दाखवतोय. वेक्टर फॉर्म म्हणजे काय असतो? स्केलर मध्ये फक्त मॅग्निट्यूड असते, वेक्टर मध्ये दिशा महत्वाची असते, डिरेक्शन महत्वाची असते. इथं निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतंय? तर हा फोर्स आणि हा रेडियस वेक्टर एकमेकाला अपोजिट आहे. पहा की इथं हा रेडियस सेंट्रिपिटल फोर्स सेंटर कडे येतोय, आणि हा रेडियस वेक्टर आर बार पोझिशन वेक्टर कुठं होतोय? बाहेरच्या साईडला जातोय. म्हणजे दोघांची दिशा कशी आहे? विरुद्ध आहे, अपोजिट दिशा आहे. मग हे डिनोट करण्यासाठी मी कोणतं चिन्ह लिहिलंय? तर निगेटिव्ह चिन्ह. म्हणजे म्हणायचं निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट सेंट्रिपिटल फोर्स अँड रेडियस वेक्टर आर अपोजिटली डायरेक्टेड. कसे डायरेक्टेड आहे ते? अपोजिटली डायरेक्टेड आहे.
हा झाला सेंट्रिपिटल फोर्सचा डेफिनेशन आणि एक्सप्लेनेशन. दुसरं एक्सप्लेनेशन मला इकडे हवा आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. डेफिनेशन सांगतो सेंट्रिफ्युगल फोर्सची. अ फोर्स इन अ युसीएम, युसीएम मधला फोर्स आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधला. तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन क्रिएट करत नाही, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला तो कारणीभूत नाही. तो फक्त काय करतोय, तर तो फोर्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधला फोर्स आहे. अ फोर्स इन अ युसीएम ऍक्टिंग along the radius and away from the center of circle, away from the center of circle. कशा प्रकारे ऍक्ट होतोय हा युसीएम मधला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधला फोर्स आहे. कसा ऍक्ट होतोय, रेडियस द्वारे ऍक्ट होतोय. कसा ऍक्ट होतोय, रेडियस द्वारे ऍक्ट होतोय. 1 मिनिट दिसते का पाहतो मी. रेडियस द्वारे ऍक्ट होतोय. आणि कुठे ऍक्ट होतोय, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल पासून तो बाहेर जातोय. म्हणजेच ह्याचं एक्सप्लेनेशन जर असेल, हा पी ऑब्जेक्ट आहे इथं नाही, हा ओ सेंटर आहे. ठीक आहे, इथं हा एक पी ऑब्जेक्ट आहे आणि हा पी ऑब्जेक्ट आहे. इथं सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय. तर हा कुठे ऍक्ट होईल, हा रेडियस आर बार अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. कुठे ऍक्ट होईल, सेंटर ऑफ सर्कल पासून बाहेर, टुवर्ड द सेंटर नाही, आता अवे. हा अवे म्हणजे बाहेर, बाहेरच्या साईडला हा फोर्स ऍक्ट होईल, आतल्या साईडला नाही. म्हणजे तुम्ही मेरीगो ग्राउंड मध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही फिरता त्यावेळेस तुम्ही बाहेरच्या साईडला झुकता, कारण की हा सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला बाहेर ढकलतो. त्याच्यामुळे ह्याची दिशा कुठं असेल, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. हा सेंटरकडे येतोय आणि तो कुठं जातोय, सेंटर पासून बाहेर जातोय सेंट्रिफ्युगल फोर्स. जर मॅग्निट्यूडली स्केलर फॉर्म मध्ये जर फॉर्म्युला पाहिला तर दोघांचा फॉर्म्युला सारखाच असेल. एफ सी एफ बार बरोबर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा एम पी ओमेगा. सेम फॉर्म्युला असेल, स्केलर फॉर्म मध्ये फॉर्म्युला सेम असेल, दोघांची व्हॅल्यू बदलणार नाही. पण वेक्टर फॉर्म मध्ये बदलतो पहा, वेक्टर फॉर्म मध्ये बदलतो. काय फॉर्म्युला होतो पहा, एफ सी एफ बार म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू युनिट वेक्टर आर इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार किंवा एम व्ही ओमेगा, पुढे लिहिलं तरी चालेल. इथं काय झालं, इथं मायनस चिन्ह नाहीये, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, प्लस चिन्ह आहे. आता प्लस चिन्ह पॉझिटिव्ह साइन काय इंडिकेट करतं तुम्हाला, ह्या दोघांची दिशा सारखी आहे. ह्या दोघांची दिशा कशी आहे, सारखी आहे. कोणते दोन, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि रेडियस वेक्टर, ह्या दोघांची दिशा सारखी आहे, एकाच दिशेनं चाललेले. इथं कसे चाललेले, ते अपोजिट दिशेनं होते. हे पहिलं डिस्टिंग्विश झालं, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. कोणताही फोर्स युनिव्हर्स मधला असू द्या त्याच्यासाठी एकच नोटेशन, सेंट्रिपिटल असू द्या सेंट्रिफ्युगल असू द्या, न्यूटन. कोणता असणार, न्यूटन. ठीक आहे, आपण काही पुढचे डिस्टिंग्विश पाहू याच्यात. सेकंड डिस्टिंग्विश सेंट्रिपिटल फोर्स मधलं, इट इज अ रियल फोर्स, इट इज सीडो फोर्स. आपल्या भाषेत जर म्हटलं तर रियल म्हणजे खरा फोर्स आणि सीडो म्हणजे खोटा फोर्स. खरा आणि खोटा कसा असतो, तर तो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जर व्हॅलिड होत असतील तर रियल फोर्स, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड होत नसतील तर सीडो फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हा रियल फोर्स आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा इमॅजिनरी फोर्स आहे, सीडो फोर्स आहे, खोटा फोर्स आहे. म्हणजे ऍक्च्युली तिथं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड होत नाही. तुम्ही त्या पाळण्यात बसलाय, तुम्ही बाहेरच्या साईडला झुकता, तुम्हाला कोण ढकलतं का, नाही ढकलत.
पण तुम्ही तरीही बाहेरच्या साईडला झुकताय, म्हणजे तुमच्या इनर्शियामुळे होतं हे सगळं. म्हणजे तो इमॅजिनरी फोर्स आहे. ढकलत असतं गोष्ट वेगळी, तो रिअल फोर्स झाला असता. दुसरं डिस्टिंग्विश समजला, रिअल फोर्स, सीडो फोर्स. तिसरं डिस्टिंग्विश सांगतो, द सेंट्रिपिटल फोर्स FCP इज responsible for UCM. हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला कारणीभूत ठरतो. सेंट्रिपिटल फोर्स मुळेच फक्त युनिफॉर्म सर्क्युलर मोशन भेटते. फॅन फिरतोय सेंट्रिपिटल फोर्स मुळे. अर्थ कोणतं एक्झाम्पल घ्या, मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, हवर हँड, सेकंड हँड, मिनिट हँड, हे सगळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत. रिझन काय काय कॉजेस आहे फक्त, तर सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट थर्ड, इट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर UCM. हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल नाही. सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन भेटत नाही. हे रिस्पॉन्सिबल आहे, हा रिस्पॉन्सिबल नाही UCM. नेक्स्ट 4, सेंट्रिपिटल फोर्स इज कॉजेस ऑफ सर्क्युलर मोशन. हा सर्क्युलर मोशनला कारणीभूत ठरतो. सेंट्रिपिटल फोर्स हा सर्क्युलर मोशनला कारणीभूत ठरतो. सेंट्रिपिटल फोर्स मुळे सर्क्युलर मोशन मिळते. तर हा सेंट्रिफ्युगल फोर्स इज इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन हा सर्क्युलर मोशनचा इफेक्ट आहे. तुमचा पाळणा गोल गोल फिरतोय, तुम्ही बाहेरच्या साईडला झुकताय, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म होते सेंट्रिपिटल फोर्स मुळे, आणि त्याच्यामुळं इफेक्ट होतो सेंट्रिफ्युगल फोर्सचा. काय होतो, इफेक्ट होतो सेंट्रिफ्युगल फोर्सचा, त्याच्यामुळे तुम्ही आउटवर्डला झुकले जाता. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट पॉइंट, इट इज ऍप्लिकेबल इन अ inertial frame of reference. It is not applicable किंवा it is applicable in non inertial frame of reference. फ्रेम ऑफ रेफरन्स. अगोदर समजून घ्या फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय. बघण्याची चौकट. फ्रेम ऑफ रेफरन्स बघण्याची चौकट. आता बघण्याची चौकट तुम्ही 11वी मध्ये शिकला, जास्त डिटेल मध्ये जात नाही. फ्रेम ऑफ रेफरन्स, जर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड असतील तर तिथं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स व्हॅलिड असते. इथं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड आहे, त्याच्यामुळं इथं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ऍप्लिकेबल असेल. इथं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड नाही, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन इथं उभे होत नाही, त्याच्यामुळे इथं कोणती ऍप्लिकेबल असणार, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. 5 पॉइंट लक्षात ठेवायचे. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स लिहून काढा, अभ्यास करा. सेंट्रिफ्युगल फोर्सचा, सेंट्रिपिटल फोर्सचा सेपरेट विचारलं सेपरेट लिहिता येईल. जर डिस्टिंग्विश विचारलं डिस्टिंग्विश सुद्धा लिहिता येईल. आजच्या लेक्चरला आपण डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा अभ्यास केला. नेक्स्ट लेक्चरला नवीन पॉइंटचा स्टडी करूया. व्यवस्थित अभ्यास करा, पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, स्टॉप करूया. थँक्यू व्हेरी मच.